आज आपण आमच्या ॲप्रोप्रिएट थेरपीमध्ये सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिवादन. कसं वाटलं एकंदरीत आपली जी चर्चा झाली आता इथे आमच्या विषयावर आम्ही जे बोललो की डायबिटीजबद्दल किंवा एक हेल्दी, तुम्ही ऑलरेडी योगामध्ये आहात, बरोबर, आणि खूप मोठं तुमचं नाव आहे, तुमचं वास्तूमध्ये खूप मोठं नाव आहे. तर काय वाटतं तुम्हाला जे बोलणं झालं त्याच्यावर? एकंदरीत यामध्ये एक महत्त्वाचा एक पैलू लक्षात आलेला आहे की ज्या डायबिटीजबद्दल लोक घाबरतात किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर प्रत्येक 10 पैकी 8 पेशंटना डायबिटीज आहे असं सांगितलं जातं किंवा असतं. त्याचे वेगवेगळे प्रकारचे पॅरामीटर्स आहेत. परंतु तुमच्याकडे आल्यानंतर मला एक लक्षात आलं आहे की जे पेशंट्स तुमच्याकडे येतात, तुम्ही सांगतायत की त्यांना डायबिटीज नाहीच आहेत. बरोबर, डायबिटीज नाहीच आहेत. तर याचे जे पॅरामीटर्स तुम्ही सांगितलेले आहेत की ज्या मार्गातून त्यांना ते डायबिटीज असं सांगितलं जातं किंवा ते असतात, रिपोर्ट्स येतात, आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही त्याला काही अल्टरनेट काही असं गोष्टी तुम्ही मेडिसिन्स आहेत किंवा त्याला अन्नधान्याच्या स्वरूपातून जे काही डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात असं तुम्ही सांगितलेलं आहे, त्याला अल्टरनेट देऊन फार कमी वेळामध्ये काही माझ्यासुद्धा स्वतःचे पेशंट आम्ही जवळचे पाठवलेले आहेत तुमच्याकडे. आणि मला असं लक्षात आलं की फार 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांचं जे डायबिटीज आहे, जे तुम्ही म्हणता की नाहीच आहे, आणि खरंच नंतर त्यांनी चेक केल्यानंतर त्यांचं डायबिटीज ते कमी झालेलं किंवा नाहीसं झालेलं तसं दिसून आलेलं आहे. हा खूप मोठा चमत्कार किंवा बदलाव हा आपल्या क्लिनिकमध्ये मी पाहिलेला आहे, कारण बरेच पेशंट आमच्याकडे तुमच्याकडे आलेले आहेत. तर आता तुम्हाला जसं सांगितलं की भारतामध्ये फक्त 3 टेस्ट होतात. येस, फास्टिंग, पोस्ट मील, बाकीचे जे 5 टेस्ट आहेत, जसं बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनत आहे, फास्टिंग सिरम इन्सुलिन, सी पेप्टाईड, तुमची बीटा सेल किती काम करतात, हे कोणीच काढत नाही. आणि सगळे टेस्ट मेडिकल बुक्समध्ये आहेत, त्या सगळ्या टेस्ट, पण ते टेस्ट करत काय नाही. आणि ह्या टेस्ट जी फास्टिंग पोस्ट मीलची जी टेस्ट आहे ती 1880ची टेस्ट आहे. हो, आज आपण 2025मध्ये बसलेलो आहे. एका काळी आपण जो मोबाईल असायचा तो बटनवाला असायचा, स्मार्ट, प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस आलेले आहेत. पण त्याच्यामध्ये अजूनही आपण तसंच चालू आहे की टेलिफोन हे ट्रंक कॉल बुक केल्यासारखे ते रिपोर्ट्स आहेत. जुन्या काळी चालायचे, ट्रंक कॉल बुक करायचं, त्या एरियाचे ते आत्ताही करतात आहे. आणि आता 1985मध्ये लास्ट रिपोर्ट आला आहे, त्याच्यामध्ये आपले पेनक्रियास किती काम करतो, बीटा सेल किती आहेत, अजूनही 40 वर्ष झाले अजूनही कोणी शिकवत नाही आहे. आपल्या भारतामध्ये अपूर्ण जे रिपोर्ट्स आहेत ते पूर्ण करत नाही आहेत, कन्फर्मेटरी टेस्ट करत नाही आहे. जसं आपण थर्मामीटर बघितलं तो टेम्परेचर दाखवतो, बरोबर, सांगत नाही की तुम्हाला कुठली बिमारी आहे. तसंच फास्टिंग पोस्ट मील हे नाही दाखवत तुम्हाला डायबिटीज आहे, हे दाखवतं की तुमची शुगर वाढली आहे. अच्छा, येस. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला जातं, मग तुम्हाला टायफॉईड आहे, मलेरिया आहे की TB आहे. TB असेल तर 6 महिन्यामध्ये सुद्धा चांगली होऊन जातं. मग इथे डायबिटीजचा पेशंट वर्षानुवर्ष तो गोळ्या घेत राहतो, दुरुस्त होत नाही, कारण की डायबिटीज इज नॉट ए डिझीज. ओके, कुठलीही रॉकेट सायन्स नाही आहे, ती डायबिटीज नाही आहे. जी साखर आपल्या बॉडीमध्ये बनते ती व्यवस्थित युटिलाइज होत नाही, म्हणून वाढलेली येते, त्याला हे डायबिटीज म्हणतात. आणि सायन्स म्हणतं की रक्तामध्ये वाढलेली साखर, फास्टिंग आणि पोस्ट मील याला डायबिटीज समजू नका. असा हा विषय आहे. परंतु डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यात आधीच सांगतात की तुम्हाला एवढी शुगर आहे, तेवढी शुगर आहे. ते सत्य आहे, शुगर आहे, पण शुगर काय ती वाढलेली आहे की युटिलाइज होत नाही. येस, करेक्ट आहे. दोनमधला फरक आहे तो. दोघांत फरक म्हणजे कसं आहे, आता अकाउंटच्या दृष्टीने बघितलं तर करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट डिफरंट. म्हणजे शुगर तुमची करंट अकाउंटमध्ये पाहिजे, आली की गेली, आली की गेली. ओके, आता तुमची तर करंट सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकता तुम्ही, तर ती वाढणार आहे ना. हा फरक आहे. हां, तर ती शुगर जी सेव्हिंग अकाउंटची असते त्या अकाउंटला आम्ही करंट अकाउंटमध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यामुळे ती शुगर जी आलेली ती कधीही वाढत नाही, त्यामुळे डायबिटीज बनायचा नाही. म्हणजे एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलं म्हणजे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट मध्ये सेव्हिंग अकाउंट काय नंतर मग ती FD बनत जाते. मग अच्छा, म्हणजे जे आतापर्यंत शुगर सांगण्यात आलं ते सेव्हिंगमध्ये अकाउंटमध्ये आहे, तुम्ही त्याला करंट अकाउंटमध्ये कन्वर्ट करून त्याला किती पैसे आले तरी ती युटिलाइज, किती साखर आली तरी ती युटिलाइज व्हायला पाहिजे.
सिम्पल कॅल्क्युलेशन. आणि रक्तामध्ये मिसळून व्हेरी नाईस. सेलमध्ये हे होऊन जाते, कंझ्युम होऊन जाते. आजपर्यंत म्हणजे या प्रकारचं म्हणजे जे काही अभ्यास आहे किंवा जे रिसर्च आहे हा आजपर्यंत कुठेच पाहण्यात आलेलं नाही. आणि मी पण ते बघितलं आहे की तुमच्या यूट्यूबवरती जे काही फॉलोअर्स आहेत जे तुमचे रोज डेली व्हिडिओज बघतात, मला वाटतं काहीतरी 2 ते 3 लाख 7 कोटी व्ह्युअर्स म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येऊन आलं की किती मोठे लोकांना त्याचा प्रॉब्लेम्स आहे, समस्या आहेत आणि त्याचं निराकरण त्यांना हवं आहे ॲक्च्युली. म्हणून आज भारतामध्ये 50च्या वर आमचे क्लिनिक्स आहेत. दिल्ली, बॉम्बे, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, बँगलोर, जयपूर, तुम्ही कुठेही जा, आमचे सेंटर्स आमचे अवेलेबल. नाही सर, याची फार गरज आहे लोकांना ॲक्च्युलीमध्ये. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक ठिकाणी याचं एक क्लिनिक तुमचं असं व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना त्याचा फायदा, हा तळागाळातल्या लोकांपर्यंत याचा फायदा होईल. आणि ते लोक कुठेतरी हे जे समस्येपासून जुळलेले आहेत, अटॅच आहात, त्यापासून त्यांना मुक्तता होईल. म्हणजे काही सेव्हिंग अकाउंटमध्ये आहेत, कुठेतरी करंट अकाउंटमध्ये त्याला ट्रान्सफर करून त्याला कुठेतरी घालवता येईल असं तरी मला वाटतं त्याच्यामध्ये. आणि खूप खूप छान मला वाटलं की तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगा ना. आमचा व्हिडिओ पूर्ण वर्ल्डमध्ये जातो, हा सगळे लोक बघतात. तुम्ही तुमचा जो प्रावीण्य आहे, तुमचा जो फील्ड आहे त्याबद्दल, तुम्ही पण हेल्थशी रिलेटेड आहे, तुमचा जो वास्तूचा आहे त्याबद्दल काही सांगा आम्हाला. ॲक्च्युली मी सायंटिफिक वास्तू कन्सल्टंट म्हणून सुदर्शन वास्तुशास्त्र सेंटरच्या माध्यमातून काम करतो आहे. जवळपास 12 ते 15 डिस्ट्रिक्टमध्ये आमचं काम असून अदर कंट्रीमध्ये पण ऑनलाईन कन्सल्टन्सी वास्तूच्या माध्यमातूनही दिल्या जातात. ॲक्च्युली पाहतो म्हटलं तर वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी हे दोन्ही एकाच नाण्याचे 2 भाग आहेत. आणि याचा इफेक्ट आपल्या जीवनावर हा नेहमी पडत असतो. ज्या पद्धतीने जे मेडिसिन्स घेतल्यानंतर त्याच्या आपल्या डिझीजवर परिणाम होतो, चांगलं किंवा वाईट, त्याच पद्धतीने ज्या प्रकारची वास्तू किंवा प्लॅनेट्स आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनावर, आपल्या घरावर परिणाम करतात, त्याचं निराकरण आपण आपल्या वास्तू ओके करून चांगली वास्तू, वास करणे योग्य स्थान, म्हणजे चांगली वास्तू जर आपण केली तर निश्चित त्याचा परिणाम आपल्या मनावर, शरीरावर, आपल्या परिवारावर आणि ह्या समाजावर पण पडत असतो. तर निश्चितपणे हे जे सायन्स आहे याला आपण आपला अवलंबून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये याला स्थान दिलं पाहिजे. त्यामुळे काय होईल की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील. जे प्लॅनेटचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर पडतात, आपल्याला समजा त्याला वाचता आलं, त्याचं निराकरण करता आलं, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये येणारे जे ब्रेकर्स आहेत फ्युचरमध्ये, जे काही समस्या घेऊन येतात, त्याच्यापासून निराकरण नक्की तुमचं होऊ शकतं. वास्तुशास्त्रामुळे ज्या ठिकाणी आपण राहतो तिथली एनर्जी आपल्या शरीरावर आणि मनावर काम करत असते. त्याला जर योग्य पद्धतीने आपण 5 एलिमेंट्स म्हणजे पंचतत्वानुसार आपण बॅलन्स करू शकलो तर त्याचासुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा आपल्या मनावर, आपल्या शरीरावर निश्चितपणे होतो. निश्चितच आपण या माध्यमातून याचा अवलंबन निश्चित करावा अशीच माझी तुम्हाला विनंती आहे. मी डॉक्टर गोपाळ ढोमणे आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. चला, तुम्ही आलात आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप, आमचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.